मंडळी, आजपर्यंत तुम्ही मैसूर पाक बऱ्याचदा खाल्ला असेल, पण तिळाचा मैसूर पाक तुम्ही पहिल्यांदाच खाणार आहात आणि इतका जास्त खुसखुशीत होतो की तुम्हाला विश्वासही बसणार नाही की तिळापासूनही आपण इतका जास्त खुसखुशीत घरच्या साहित्यात असा मैसूर पाक तयार करू शकतो. एकदम वेगळी नवीन अशी रेसिपी आहे. यूट्यूबवर तुम्हाला कुठेच सापडणार नाही. अगदी मस्त लागतो, झटपट तयार होतो आणि या येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी तुम्ही हा मस्त खुसखुशीत असा मैसूर पाक जो तिळाचा आहे नक्कीच बनवू शकता. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे साहित्य सांगते. या स्टीलच्या छोट्या वाटीने मी सगळी मापं घेतली आहे. स्टीलच्या वाटीने पाऊण कप मी इथे तूप घेतलं आहे, 2 चमचे मिल्क पावडर घेतली आहे, 1 वाटी भरून मी इथे घेतली आहे साखर, त्यानंतर अर्धी वाटी घेतली आहे तीळ, कच्चे तीळ आहेत, आणि अर्धी वाटी घेतलं आहे मी इथे डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबरं, जे मार्केटमध्ये खोबरं मिळतं ते मी घेतलेलं आहे. त्यानंतर पाऊण वाटी जे तूप आहे, साजूक तूप, ते आपण गॅसवरती गरम करायला ठेवूया. तर इथे छोट्याशा कढईमध्ये मी इथे गरम करायला ठेवते आहे. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे अर्धी वाटी कच्चे तीळ घेतलेत, भाजूनही घ्यायची गरज नाही, आणि अर्धी वाटी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही मिळून 1 वाटी तयार होतं. तर याच्यामध्ये तिळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त किंवा मग खोबरं जरी कमी घेतलं किंवा 1 वाटी अख्खे तीळ जरी घेतले तरीही चालेल. तीळ किंवा खोबरं भाजून घेण्याची गरज नाही आहे. मिक्सरला खूप जास्त बारीक पावडर करायची नाही, थोडंसं भरड असं ठेवायचं. त्यानंतर आता जो मैसूर पाक आहे तो आपल्याला कुठल्या भांड्यामध्ये बनवायचा ते भांडंसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. एकतर जास्त हाईट किंवा उंची असलेलं भांडं निवडायचं किंवा मग अशा पद्धतीचा मिठाईचा बॉक्स, सगळ्यांकडेच असं ॲल्युमिनियमचं भांडं नसतं, तर अशा पद्धतीचा मिठाईचा बॉक्स घ्यायचा, म्हणजे तुमचा जो मैसूर पाक आहे व्यवस्थितपणे छान सेट होतो, त्याला छान हाईट मिळते आणि जाळी पडायला मदत होते. तर मी आज इथे क्वांटिटी कमी असल्यामुळे छोटासा मिठाईचा बॉक्स वापरते. याच्यामध्ये मी ॲल्युमिनियम फॉईल अशा पद्धतीने घालून घेतलं आहे, म्हणजे मैसूर पाक अजिबात खाली चिकटणार नाही. तर यानंतर आपल्याला दुसरी जी तयारी करायची ती म्हणजे पाऊण वाटी तूप मी इथे गॅसवरती कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे. तुपाऐवजी तुम्ही इथे सनफ्लॉवर किंवा रिफाईंड ऑइलचा सुद्धा वापर करू शकता. फक्त शेंगदाण्याचं तेल किंवा मग मोहरीचं तेल, असं जास्त राईस ब्रान ऑइल असे तेल वापरायचं नाही. फक्त तुम्ही इथे सूर्यफुलाचं तेल वापरू शकता किंवा मग तूप आणि तेल असं दोन्ही मिक्स घेतलं तरीही चालेल. आता हे मंद गॅसवरती आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. तोवर दुसऱ्या गॅसवरती आपण दुसरी तयारी करून घेऊया. ती म्हणजे गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपण जी 1 वाटी साखर घेतली आहे ती अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, तर साखर बुडेल इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे. जवळपास त्याच वाटीने मी इथे पाव वाटी पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही. आपल्याला इथे 1 तारी पाक्याचा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता साखर बुडेल इतपतच पाणी घातलं आहे. त्या स्टीलच्या वाटीने पाव कप पाणी घातलेलं आहे. सोबतच आपलं तूपसुद्धा बाजूला गॅसवरती गरम होतं आहे. लो फ्लेम करायची, खूप धूर निघेपर्यंत नाही, कमी गॅसवरती कडकडीत गरम झालं पाहिजे तूप. तर अशा पद्धतीने आता जी साखर आहे ती सगळ्यात अगोदर आपण विरघळून घेऊया, म्हणजे याचा 1 तारी पाक आपल्याला चेक करता येईल. 3 ते 4 मिनिटातच साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता याचा पाक कसा चेक करायचा ते दाखवते. थोडंसं स्पॅच्युलावरती पाक घ्यायचा, चाचणी घ्यायची आणि बोटांवरती चेक करायची. लगेचच एक तार सुटू लागतो, बघू शकता अशा पद्धतीने. अशा पद्धतीचा चिकट एक तार दिसायला लागला की समजून जायचं आपली ही मैसूर पाक बनवण्यासाठीची चाचणी इथे तयार झालेली आहे. यानंतर हा जो मैसूर पाक आहे, जर तुम्हाला पांढऱ्या रंगामध्ये हवा असेल तर याच्यामध्ये कलर घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. पण मी इथे आपला नेहमीचा नॉर्मल मैसूर पाक असतो त्या पद्धतीचा पिवळ्या रंगाचा मैसूर पाक बनवते, म्हणून मी हलकासा एक अगदी किंचितसा थोडासा फूड कलर याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. रंग व्यवस्थितपणे याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण इथे तिळाची पावडर, म्हणजे तीळ आणि खोबरं जे आपण मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने. आता पलीकडच्या गॅसवरती तूप गरम होतं आहे. जर खूप जास्त गरम झालं तर गॅसची फ्लेम बंद करू शकता तुम्ही तुपाची. आणि अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला 1 ते 2 मिनिटांपर्यंत पाकामध्ये तीळ आणि खोबऱ्याची पावडर मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर कडकडीत तूप जे आपलं बाजूला कढईमध्ये छोट्या कडल्यामध्ये गरम होतं आहे, त्या गरम तुपाची धार किंवा 1 ते 2 चमचे तूप आपल्याला या मिश्रणामध्ये ग्रॅज्युअली मिक्स करायचं आहे. एकदाच सगळं तूप घालायचं असं करू नका. थोडं थोडं क्वांटिटीमध्ये तूप याच्यामध्ये कडकडीत गरम तूप घालायचं, म्हणजे आपल्या मैसूर पाकाला जाळी छान पडते, मैसूर पाक हलका व्हायला मदत होते आणि बर्फीसारखं टेक्स्चर त्याला येत नाही. आतून मस्त छान जाळीदार आणि 3 कलरमध्ये किंवा 3 शेडमध्ये आपला जो मैसूर पाक आहे, जसा नॉर्मली मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा मैसूर पाक तयार होतो. त्यामुळे जे तूप आहे कडकडीत गरम असं थोडं थोडं क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये घालायचं आहे. आता मी जसं जसं इथे तूप याच्यामध्ये ॲड करते आहे, या मिश्रणाला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. एकदम थोडं थोडं क्वांटिटीमध्ये गरमागरम तूप घालायचं आहे. तूप जर थंड असेल तर आपल्या मैसूर पाकाला व्यवस्थितपणे जाळी पडणार नाही. मैसूर पाक घरी तयार करताना बऱ्याच गृहिणींना प्रॉब्लेम येतो की मैसूर पाक व्यवस्थित जमत नाही.
त्याचीसुद्धा रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर मिश्रणाला छानपैकी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे मिल्क पावडर घालत आहे. जर असेल तुमच्याकडे तर घाला, छान चव येते याच्यामुळे. जर नसेल तर स्किप केली तरीही काही हरकत नाही, की असायलाच हवी असंही नाही या रेसिपीमध्ये, पण मिल्क पावडरमुळे छान चव येते. जर असेल तुमच्याकडे तर नक्की घाला. मिल्क पावडर घातल्यानंतर परत आपलं जे तूप आहे, जे कढईमध्ये गरम साईडला होते, ते थोडंसं उरलेलं आहे. सगळं तूप आपण थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. आणि सगळं तूप याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्या मिश्रणाला बघू शकता काय छान जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. फसफसून आपलं हे जे मैसूर पाकाचं मिश्रण आहे ते यायला लागलं आहे. बघू शकता तुम्ही, जवळून व्हिडिओमध्ये दाखवते मी झूम करून. अगदी छान. आता हा शेवटची बॅच उरलेली आहे. सगळं जे तूप आहे ते मी याच्यामध्ये घालून घेते. बघू शकता सगळं कढईमधलं तूप संपल्यानंतर मस्तपैकी मिश्रण आता जाळी सोडायला लागलेलं आहे. कढईसुद्धा सोडू लागलेला आहे. तर या 2-3 गोष्टी, यापेक्षा जास्त अजून याला शिजवायचं नाही. जर आपण अजून जास्त गॅस चालू ठेवला, आता बघू शकता या मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे, थोडासा फेस यायला लागलेला आहे. मिश्रण फुगल्यासारखं दिसायला लागलेलं आहे. लगेचच आपल्याला जो टिन आपण तयार करून ठेवलेला होता त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. तर माझी थोडीशी गडबड झाली. इकडे कॅमेरा अँगल सेट करेपर्यंत मी कॅमेरा ऑन न करताच या मिठाईच्या बॉक्समध्ये सगळं मिश्रण ओतून घेतलं आणि ती क्लिप तुम्हाला मला रेकॉर्ड करून दाखवता नाही आली, त्यासाठी माफ करा. कारण मिश्रण खूप जास्त घट्ट व्हायच्या आत आपल्याला ते टिनमध्ये ओतायला लागतं आणि गरम गरम असतानाच त्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायला लागतं. थोडंसं जरी मागे पुढे टायमिंग झाला तर मैसूर पाकाची काय होतं, भुगा होतो किंवा चुरा झाल्यासारखं होतं, त्याच्या वड्या पडत नाही. हे मिश्रण टिनमध्ये ओतून घेतल्यानंतर मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर वरतून तीळसुद्धा घालून घेतलेले आहेत. आणि आता आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मैसूर पाक एका प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने काढून घेते. अगदी मस्त वेगळ्या चवीचा असा हा मैसूर पाक तयार होतो. उपवासाला देखील तुम्ही हा मैसूर पाक खाऊ शकता, कारण मकर संक्रांतीच्या पिरियडमध्ये उपवासाला सुद्धा तीळ खायला चालतात. तर ही युनिक अशी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मला नक्की खात्री आहे की याच्या अगोदर तुम्ही कधीच तिळाचा मैसूर पाक खाल्लेला नसेल, तर रेसिपी नक्की ट्राय करा. आणि बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे. एक मैसूर पाकाचा तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी खुसखुशीत जाळीदार तयार होतो. बघू शकता ओठांनीही तुटेल इतका जास्त खुसखुशीत हा तयार झालेला आहे. अजिबात कडक तयार होत नाही. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन किंवा युनिक व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.